या ठिकाणी आपल्या बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय विनोदजी मोरे साहेबांना विनंती करते की त्यांनी विचारपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। त्यानंतर आपल्या समितीचे उपकार्याध्यक्ष आदरणीय HR पवार गुरुजी, त्याचप्रमाणे चंद्रमणी तांबे साहेब यांना विनंती करतोय की त्यांनी देखील विचारपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। मी या ठिकाणी संस्कार समितीचे या ठिकाणी महिला मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सुशीलाताई जाधव यांना देखील विनंती करते त्यांनी देखील विचारपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। अतिरिक्त सरचिटणीस आदरणीय विठ्ठलजी जाधव गुरुजी आणि चिटणीस आदरणीय श्रीधर साळवी गुरुजी यांना विनंती करते त्यांनी देखील विचारपीठावर यायचं आहे। आणि आपल्या संस्कार समितीचे अध्यक्ष आदरणीय मंगेशजी पवार गुरुजी यांना देखील विनंती करतोय। त्याप्रमाणे आजचं जे दुसरं पुष्प जे गुंफणार आहेत ते आपल्या बौद्धजन पंचायतीचे ज्येष्ठ बौद्धाचार्य आदरणीय प्राध्यापक डॉक्टर प्राध्यापक केशर जाधव गुरुजी यांना सन्मानपूर्वक मी या ठिकाणी विचारपीठावर येण्याची कृपा करतो। उपस्थित सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। जय भीम। अखंड विश्वाला शांतीचा महामार्ग देणारे शांतीदूत शांतीसागर शांतीचे प्रणेते जिने अखंड विश्वाला सांगितले मी मोक्षदाता नाही मी मार्गदाता आहे ते जगत आणि जगद्गुरु सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध। भारतीय राज्यवरील शिल्पकार महामानव विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मरणार्थ अभिवादन करून या ठिकाणी विचारपीठावर बसलेले आपल्या बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आदरणीय अण्णाजी आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनासाठी खाली या वर्षाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना आजच्या या दुसऱ्या पुष्पासाठी उपस्थित असलेले बौद्धजन पंचायत समिती या समितीचे उपसभापती आपले सर्वांचे मार्गदर्शक कार्यक्रमाचे मार्गदर्शक आज जे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उच्च पदावरती कार्यरत आहेत आणि अगदी शाखेच्या चिटणीस पदापासून तर ते आपला जे पंचायत समितीचे उच्चोत्तम असे सभापती उपसभापती जी पदं आहेत ते भूषवणारे आदरणीय उपसभापती विनोदजी मोरे साहेब। त्याप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या बौद्धजन पंचायत समितीचे उपकार्याध्यक्ष ज्येष्ठ बौद्धाचार्य प्रवचनकार आदरणीय HR पवार अर्थात दामनकर गुरुजी, त्याचप्रमाणे आदरणीय चंद्रमणी या समितीचे उपकार्याध्यक्ष आदरणीय चंद्रमणी तांबे साहेब, त्याचप्रमाणे संस्कार अतिरिक्त सरचिटणीस आदरणीय ज्येष्ठ बौद्धाचार्य विठ्ठलजी जाधव गुरुजी, चिटणीस आदरणीय साळवी गुरुजी आणि ज्यांच्या आधिपत्यावाले हा संस्कार समितीचा दुसरं पुष्प येत आहे ते बौद्धजन पंचायत समिती अंतर्गत संस्कार समितीचे अध्यक्ष आदरणीय मंगेशजी पवार गुरुजी, महिला मंडळाच्या अध्यक्षा सुशीलाताई जाधव, त्याचप्रमाणे या कार्यकारी मंडळाचे व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आदरणीय सुभाषजी जाधव गुरुजी, त्याचप्रमाणे ज्येष्ठ श्रेष्ठ बौद्धाचार्य बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी हे दुसरे पुष्प गुंफणारे गुरुपौर्णिमेचे महत्व आदरणीय डॉक्टर प्राध्यापक केशर जाधव गुरुजी या विचारपीठावर बसलेल्या सर्वांचं आणि माझ्या समोर असलं त्याचप्रमाणे या ठिकाणी बरेचसे गटप्रतिनिधी देखील उपस्थित आहेत त्या सर्वांचा या ठिकाणी आदर सन्मान करतोय। आपल्या सर्वांचं स्वागत करून आजच्या दुसऱ्या पुष्पाचं अध्यक्षस्थान आपल्या बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती हे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्या सभासद आहेत नातेवाईक जाऊ अगर कोणाच्याही ओळखीचा माणूस जाऊ तर ते आपल्या हातातील काम टाकून सर्वप्रथम त्याला त्या कामाला प्राधान्य देणारे म्हणजे नेहमी म्हणत असतो आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है, आदमी ना कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है, जो आदमी दूसरों के मुसीबत में खड़ा होता है वो आदमी सबसे बड़ा होता है, वो आदमी सबसे बड़ा होता है। असाच दुसऱ्यांच्या सुखदुःखामध्ये सदैव तत्पर असणारे आदरणीय विनोदजी मोरे साहेब या आजच्या दुसऱ्या पुष्पाचा अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी आपल्या साऱ्यांच्या वतीने त्यांना विनंती करत आहे। सर्वांना सविनय जय भीम। विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले माता रमाई भीमाई सावित्री फुले यांच्या स्मृती प्रथम अभिवादन।
आज या ठिकाणी उपस्थित बौद्धजन पंचायत समिती या समितीचे उपसभापती आदरणीय विनोदजी मोरे साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपकार्याध्यक्ष आदरणीय HR पवार साहेब, त्याचप्रमाणे उपकार्याध्यक्ष चंद्रमणी तांबे साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी अतिरिक्त सरचिटणीस विठ्ठल जाधव साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी नाव काय केशव, त्याचप्रमाणे या ठिकाणी आज जे आपल्याला प्रवचन करणार आहेत ते केशव जाधव गुरुजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेशजी पवार गुरुजी, या ठिकाणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सुशीलाताई जाधव मॅडम, त्याचप्रमाणे या ठिकाणी गटप्रतिनिधी म्हणून सुभाष जाधव साहेब, राजाभाऊ गंभे साहेब, त्याचप्रमाणे सर्व बौद्धाचार्य उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आताच संस्कार समितीचे चिटणीस आदरणीय मनोहर मोरे गुरुजी यांनी जी अध्यक्षांची सूचना आणली आहे त्या सूचनेस मी सर्वानुमते अनुमोदन देत आहे. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, संत कबीर, माता रमाई यांच्या विचारांना माझे त्रिवार अभिवादन. आजच्या ह्या नेत्रदीपक कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या दुसरे जे पुष्पगुंफणार आहेत ते प्रवचनकार डॉक्टर प्राध्यापक केशव जाधव गुरुजी, त्याच पद्धतीने आपल्या बौद्धजन पंचायत समितीचे उपकार्याध्यक्ष आदरणीय HR पवार सर, आदरणीय दुसरे उपकार्याध्यक्ष चंद्रमणी तांबे साहेब, अतिरिक्त सरचिटणीस आदरणीय विठ्ठल जाधव सर, चिटणीस आदरणीय श्रीदास सावी साहेब, आणि हा संस्कार समितीचा जो संपूर्ण कारभार आहे तो कारभार ज्यांच्या मंगलमय वाणीनं या ठिकाणी संपन्न होतो ते संस्कार समितीचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय मंगेश पवार गुरुजी, त्याच पद्धतीनं संस्कार समितीचे चिटणीस आदरणीय मनोहर मोरे गुरुजी, आत्ताच ज्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे ते आदरणीय आपल्या बौद्धजन पंचायत समितीचे सरचिटणीस राजेशजी घाडगे, मध्यवर्ती महिला मंडळाच्या सन्माननीय अध्यक्षा आणि गेली अनेक वर्ष या बौद्धजन पंचायत समितीवरती ज्यांनी जीवापाड प्रेम केलं त्या आमच्या भगिनी सुशीलाताई जाधव, बौद्धजन पंचायत समितीचे सर्व कार्यक्रम हे अनेक वर्तमानपत्रामध्ये छापून आणतात ते या विभागाचे गटप्रतिनिधी आदरणीय राजाभाऊजी गंभरे, त्याच पद्धतीनं आपले दुसरे गटप्रतिनिधी जाधव साहेब, माझ्या बंधू आणि भगिनी. खरं तर गेले अनेक वर्ष या कार्यक्रमाची प्रसिद्धी आपली दिशा सोशल मीडिया जी आहे हे करत असते. माझी तुम्हाला एक नम्रतेची विनंती आहे की त्यांचं जे चॅनल आहे ते आपण बघतो पण त्यांना सबस्क्राईब आपण करायला पाहिजे, कारण जर आपण सबस्क्राईब केलं तर त्यांचे फॉलोअप वाढतील आणि आपल्या बौद्धजन पंचायत समितीची एवढी मोठी ताकद आहे की आपले अनेक गट आहेत, अनेक बौद्धाचार्य आहेत, अनेक शाखा पदाधिकारी आहेत, त्याच पद्धतीनं पंचायत समितीची अनेक तरुण जे आहेत ते मोठमोठ्या उच्च पदस्थ अधिकारी आहेत. तर आपण एक फक्त बटन ते दाबायचं आहे, ते जर आपण सबस्क्राईब केलं तर आपला जो मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, तो सोशल मीडिया सर्वांपर्यंत पोहोचेल. माझी तुम्हाला विनंती आहे आजच्या दुसऱ्या पुष्पाच्या निमित्तानं की त्यासाठी आपण साऱ्यांनी प्रयत्न करावे. खरं तर संस्कार समितीचं कार्य हे आपण पाहतो आणि हे कार्य आपल्या आंबेडकरी जनतेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं असं कार्य आहे. वर्षावासाच्या पहिल्या सूत्रामध्ये पहिलं जे आपण पुष्प गुंफलं त्या पुष्पामध्ये ज्यांनी नवीन बौद्धाचार्य हे पद प्राप्त केलं त्यांना या ठिकाणी आपलं सरद दिली आणि त्याच पद्धतीनं अनेक महिला बौद्धाचार्य देखील या ठिकाणी सनद प्राप्त त्यांनी केलेले आहे. खरं तर मला यावर्षी अतिशय आनंद झाला पवार गुरुजी की तुम्ही जे प्रवचनकार जे आहेत ते सर्वच्या सर्व प्रवचनकार हे बौद्धाचार्य केले आणि मग जे बौद्धाचार्य आहेत ते या ठिकाणी प्रवचन देतील. त्यांच्या प्रवचनाच्या माध्यमातून एखाद्या विषयावर बोलायचं असेल तर त्या विषयाचे ते अभ्यास करतील आणि मग बाहेर जाऊन जनतेमध्ये जाऊन लोकांमध्ये जाऊन
ते तशा पद्धतीचा प्रसार करण्याचं कामकाज करतील. तर हे महान कार्य आज आपल्या संस्कार समितीच्या विद्यमानं या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्व बौद्धाचार्यांना माझी विनंती आहे की आता पावसाचे जरी दिवस असले तरी देखील आपल्या जीवनातलं हे अतिशय महत्त्वाचं असं कार्य आहे जे बौद्धधन पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी श्रवण करता येतं आणि आपल्या जीवनाचं सोनं करण्याचं हा जो वर्षास प्रवचनाचा जो कार्यक्रम आहे तो आपल्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा असा कार्यक्रम आहे. आपण या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि आजच्या ह्या दुसऱ्या पुष्पाचं जे अध्यक्षपदाचं नावाची सूचना माझी या ठिकाणी केलेली आहे त्या अध्यक्षपद मी स्वीकारतो. बऱ्याचदा असं होतं की शेवटी मला काय बोलता येत नाही म्हणून म्हटलं आज आपण सुरुवातीला 2 मिनिटं बोलूया आणि मग बऱ्याचशा लोकांचं मी प्रत्येक कार्यक्रमाचा अध्यक्ष असतो आणि माझ्या हातात ज्यावेळेला माईक येतो त्यावेळेस समोर माणसं असतात 4 आणि मग म्हणून म्हटलं आता सुरुवातीला 2 शब्द बोलून घ्यावा म्हणून या ठिकाणी बोललो. मी तुम्हा साऱ्यांना या वर्षाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या साऱ्यांचं जीवन हे पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे तेजोमय अशी भगवंत चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि माझे अध्यक्षपद स्वीकारतो. जय साहेब, या ठिकाणी आपण आम्हाला जे शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत खरंच त्या आमच्या म्हणजे ऊर्जा देणाऱ्या आहेत. तर या ठिकाणी सन्माननीय विनोदजी मोरे साहेबांनी अध्यक्षस्थान स्वीकारल्यानंतर आपण म्हणजे आपला एक उद्देश आहे, आपला एक हेतू आहे की आपल्या बौद्धाचार्यातूनच एक अतिउत्तम असा प्रवचनकार निर्माण व्हावा. कारण बरेच वर्षाचं स्वप्न जे आपलं होतं की आपल्या बौद्धाचार्यामध्ये बोलणारे भरपूर आहेत, परंतु अशा या प्लॅटफॉर्मवर येऊन की प्लॅटफॉर्म मिळणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळेच आपण आपली सुरुवात या वर्षापासून आपल्याच बौद्धाचार्यांना एक नवीन बौद्ध प्रवचनकार निर्माण व्हावा यासाठी आपण सर्वच्या सर्व बौद्धाचार्यांनी यावेळी आपण सर्वांना चान्स दिलेला सहभागी संधी दिलेली आहे. तर त्यापैकी जे पहिलं पुष्प आहेत ते आदरणीय डॉक्टर प्राध्यापक केशर रामचंद्र जाधव या गुरुजींचं आहे. कारण त्यांनी आम्हाला 4 विषय दिलेले होते, परंतु या म्हणजे 15 विषयापैकी मांडणी करत असताना सर्वप्रथम जो विषय होता की गुरुपौर्णिमेचे महत्त्व. गेल्या आठवड्यात आपली गुरुपौर्णिमा झाली, परंतु त्यावेळी आपण प्रमुख पाहुणे म्हणून आपण जयवी पवार साहेबांना बोलवलं होतं, त्याने तो विषय मांडला. परंतु आपल्या आजपासून खऱ्या या बौद्धाचार्यांच्या प्रवचनकारांच्या माध्यमातून आज विषयाला सुरुवात होत आहे. तर पहिला विषय आहे गुरुपौर्णिमेचे महत्त्व. मी या ठिकाणी आपल्या जे प्रवचनकार आहेत त्यांची थोडक्यात या ठिकाणी ओळख करून देतो. त्यांचं शिक्षण MA, MEd, DSM, PGDES, MPhil, PhD असं झालेलं आहे. चेंबूर सर्वकष शिक्षणशास्त्र महाविद्यालय चेंबूर मुंबई या ठिकाणी ते सहप्राध्यापक म्हणून सध्या कार्यरत आहेत. मुंबई व JJT राजस्थान विद्यापीठाचे MPhil व PhDचे ते मार्गदर्शक म्हणून काम पाहत आहेत. बालचित्रवाणीवर शैक्षणिक कार्यक्रमात ते शिक्षण तज्ज्ञ म्हणून सहभाग घेत असतात. मुंबई विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमामध्ये मंडळाचे ते माजी सदस्य आहेत. त्याप्रमाणे माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या इयत्ता 9वीच्या व्यवसाय मार्गदर्शन शिक्षक हस्तपुस्तिकेचे ते सहलेखक आहेत. त्याप्रमाणे कार्यकारी संपादक शिक्षण संवेदन मासिकाचे ते सध्या काम करत आहेत. त्याप्रमाणे राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कार्यशाळा, चर्चासत्रे, परिसंवाद व परिषदा यामध्ये उपस्थिती आणि सहभाग घेऊन त्या ठिकाणी तज्ज्ञ मार्गदर्शक व शोध निबंध सादर करत असतात. त्यांचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. एवढं काम करत असताना माणसाला पुरस्कार देखील मिळणं गरजेचं आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून 2007 मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्याप्रमाणे 2013 मध्ये अनुराग प्रकाशनाचा महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता पुरस्कार शिक्षण संवेदन मासिकचा 2014ला त्यांना मिळालेला आहे. अण्णाभाऊ साठे साहित्य सेवा पुरस्कार निब्बाण फाउंडेशन कडून 2015ला त्यांना
एक प्रशस्तीपत्र आणि सन्मान मिळालेला आहे, पुरस्कार मिळालेला आहे. त्याचप्रमाणे बौद्धजन सहकारी संघ गुहागर या संस्थेकडून 2016 मध्ये त्यांना समाजभूषण पुरस्कार करून त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यांची सध्या प्रकाशित झालेली पुस्तक आहेत शालेय व्यवस्थापन, शैक्षणिक व्यवस्थापन, इतिहास अध्यापन पद्धती, शैक्षणिक तत्त्वज्ञान, कृती संशोधन, मार्गदर्शन आणि समुपदेशन, शैक्षणिक तंत्रविज्ञान व माहितीशास्त्र, भारतीय राष्ट्रध्वजाचा इतिहास आणि त्यातील अशोक चक्राचे महत्त्व असं नाविन्यपूर्ण विषय घेऊन त्यांनी एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक विचारधारा या विचारधारेवर देखील त्यांनी आपलं स्वतःचं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. आणि सध्या नवीन प्रकाशनाच्या मार्गावर त्यांची काही पुस्तके आहेत. त्यापैकी समकालीन भारत व शिक्षण, शैक्षणिक संख्याशास्त्र, भारतीय संविधानाचे तत्त्वज्ञान, धर्म व देवता या संकल्पनाचा उदय व आणि विकास, वृत्तपत्र सम्राट व तरुण भारत या वृत्तपत्रामध्ये लेख प्रकाशित त्यांचे नेहमी येत असतात. ते लेख देखील आपण वाचावेत जेणेकरून आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल. तर अशा म्हणजे म्हटलं जातं जिथे विकृत असते तिथे विकार असतात. या ठिकाणी आपल्या बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय आनंदाचे आंबेडकर साहेबांचं आगमन होत आहे. आदर्शांच्या प्रतिमेसमोर ते या ठिकाणी वंदन करून विचारपीठावर येतील अशी मी त्यांना साऱ्यांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो. साधू साधू साधू. साधना एक वेळ आपण साधूकार देऊया जोराने. साधू साधू साधू. धन्यवाद साहेब. आपण वेळात वेळ काढून, कारण आपलीच संकल्पना होती की आपल्या बौद्धजन पंचायत समितीचे बौद्धाचार्य हे प्रवचन करावेत, त्यांनी समाजामध्ये प्रवचन करावं, आपले विषय मांडावेत, विविध विषय मांडावेत आणि समाजामध्ये प्रबोधन करावे. असा या आजच्या दुसऱ्या पुष्पाचे प्रवचनकार आदरणीय प्राध्यापक डॉक्टर केशर रामचंद्र जाधव गुरुजी यांना विनंती करण्यापूर्वी मी मगाशी माझं अर्धवट राहिलं. जिथे विकृती असते तिथे विकार होतात, जिथे विकृती असते तिथे विकार होतात आणि जिथे संस्कृती असते तिथे संवाद होतात. तेव्हा आपल्याशी संवाद साधण्यासाठी येत आहेत आदरणीय प्राध्यापक डॉक्टर केशर रामचंद्र जाधव गुरुजी यांना विनंती करत त्यांनी आपल्या विषयाला या ठिकाणी सुरुवात करावी. सर्वांना सर्वप्रथम मैत्रीपूर्ण जय भीम करतो. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, आधुनिक भारताचे निर्माते आणि भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार असणारे प्रज्ञासूर्य, महामानव, भारतरत्न, ज्ञानचिन्ह, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना सर्वप्रथम मी वंदन करत आहे. किंबहुना त्यांच्या प्रतिमांसमोर मी नतमस्तक होत आहे. तथागत बुद्धानंतर ज्याने संपूर्ण विश्वभर म्हणजे जगभर धम्माचा प्रचार आणि प्रसार केला, ज्याच्या साम्राज्यामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही खऱ्या अर्थाने नांदत होती, ज्याचं साम्राज्य तुर्कस्तानपासून कंबोडियापर्यंत आणि दक्षिणेत कर्नाटकपर्यंत पसरलेलं होतं, असं महाकाय साम्राज्याचा सम्राट, ज्याच्या साम्राज्यामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही नांदत होती,
ज्याच्या साम्राज्यामध्ये या देशामध्ये सुवर्ण युग अस्तित्वात आलेलं होतं आणि अस्तित्वात आलेलं होतं असा सम्राटांचा सम्राट चक्रवर्ती अशोक मौर्य, त्याचबरोबर ज्यांचा आपण आदर्श पिता म्हणून आदर्श देतो, ज्यांचा आदर्श पिता म्हणून आपण आदर्श देतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील आणि आपल्या सभापतींचे पणजोबा रामजी बाबा, त्याचबरोबर या दोघांच्याही विचारांना, कार्याला आणि समर्पित त्यागाला सुद्धा मी वंदन करत आहे. रयतेला हाताशी धरून, सर्वसामान्य माणसाला हाताशी धरून या महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची स्थापना केली आणि स्वराज्याचं महत्त्व काय आहे हे बिंबवण्याचा प्रयत्न केला. ते रयतेचे राजे, लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी अखंड 9 वर्ष छत्रपतीची वस्त्र धारण केल्यानंतर घरातून आणि घराच्या बाहेरून चोहो बाजूनी शत्रूचा वेढा असताना त्या शत्रूंना समर्थपणे तोंड देऊन आपल्या स्वराज्याचं रक्षण करणारा महान विद्वान आमचा छत्रपती संभाजीराजे, ज्यांनी सर्वप्रथम आपल्या संस्थानामध्ये म्हणा किंवा राज्यामध्ये म्हणा समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, समतेचा पुरस्कार केला आणि त्याचबरोबर सर्वप्रथम आरक्षण लावून, आरक्षणाची बाजू मांडून आरक्षण लावून समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. ते महान छत्रपती शाहू महाराज, संतांचे संत संत कबीर, जगद्गुरु तुकोबा महाराज, तुकोबाराय, संत ग्रामगीतेतून लोकांना शिकवण देणारे संत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराज, त्याचबरोबर महामाता महामाया, माता यशोधरा, माता एक आदर्श आई आणि आदर्श पिता म्हणून जिचीही नोंद घेतल्या जाते त्या जिजाऊ माता, माता सावित्रीबाई फुले, माता भीमाई आणि तुमची आमची आई, आपण सर्वच जण जिला आई म्हणून संबोधतो ती त्यागमूर्ती माता रमाई. या महापुरुषांच्या आणि या महामातांच्या विचाराला, कार्याला आणि त्यांच्याकडून जो एकूणच त्याग केला गेलेला आहे त्या त्यागाला मी वंदन करत आहे. आजच्या सत्राचे आदरणीय अध्यक्ष महोदय, बौद्धजन सहकारी बौद्धजन पंचायत समितीचे उपकार्याध्यक्ष, उपसभापती आदरणीय विनोदजी मोरे साहेब, त्याचबरोबर या वर्षावासाच्या दुसऱ्या पुष्पासाठी उपस्थित असणारे बौद्धजन पंचायत समितीचे सभापती, हिंदू मिलमध्ये प्रस्थापित होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रणेते, तुमचे आमचे लाडके नेते आदरणीय आनंदरावजी आंबेडकर साहेब, या विचारपीठावर उपस्थित असणारे सर्व व्यवस्थापकीय मंडळातील पदाधिकारी, ज्या संस्कार समितीच्या अंतर्गत हा वर्षावास कार्यक्रम पार पडत आहे त्या संस्कार समितीचे आदरणीय अध्यक्ष महोदय, आमचे बंधू मंगेशजी पवार साहेब, ज्यांचं या ठिकाणी उत्कृष्ट असं निवेदन चालू आहे, ते या संस्कार समितीचे आदरणीय चिटणीस मनोहर बापू मोरे, उपस्थित
या ठिकाणी बौद्ध उपासक आणि उपासिका हो, बंधू आणि भगिनीनो, या ठिकाणी सर्वप्रथम मी तुम्हाला क्रांतिकारी जय भीम करत आहे. मी व्याख्यानाला सुरुवात करण्या अगोदर, कारण हे वर्षावासातील आजचं मी 4थं भाषण देतोय. मागच्या शनिवारपासून हा वर्षावासाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि वर्षावासाचा आजचा दुसरा दिवस असताना आपण म्हणाल आपण एकूण 4 कशी, आजचं 4थं कसं. शनिवारी पहिलं व्याख्यान माझं सकाळी 11 वाजता चेंबूरमध्ये झालेलं होतं, पण व्याख्यान एका वेगळ्या विषयावरती होतं आणि वेगळ्या लोकांसमोर होतं. त्या ठिकाणी मी मी विषय जो हाताळलेला होता तो म्हणजे ज्ञानेश्वरीतील गुरु महिमा. आता आपला माणूस ज्ञानेश्वरी वाचून त्या ठिकाणी गुरुचं महात्म्य काय सांगितलेलं आहे तो त्या ठिकाणी कथन करत होता, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मग त्या माणसाने कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या चिकित्सेने त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीमधील जी गुरुमहिमा गायलेली असेल ती उभी केलेली असेल. संध्याकाळी त्याच संध्याकाळी दुसरा कार्यक्रमाला मी म्हणजे व्याख्यानासाठी गेलेलो होतो, ते घाटकोपरमध्ये भटवाडीमध्ये, आणि त्या ठिकाणी माझा विषय होता धर्माची उत्पत्ती. रविवारी परत माझं एका ठिकाणी व्याख्यान होतं आणि त्या ठिकाणी माझ्या व्याख्यानाचा विषय होता तो म्हणजेच भारतीय संविधान आणि या संविधानातील बाबासाहेबांचा प्रवेश, त्याच्यावरती होता. आणि आज या ठिकाणी मी आषाढ पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमेचं महत्त्व या विषयावरती मला जो अर्थ लागलेला आहे, मला जे महत्त्व समजलेलं आहे ते मी मांडण्याचा आपल्यापुढे प्रयत्न करणार आहे. सुरुवातीलाच मी जे काही बोलतोय ते आपण शांत चित्ताने ऐकून घ्याल अशी मी आपणास विनंती करतोय आणि मी इथे माझ्या भाषणाला सुरुवात करत आहे. मी सुरुवातीलाच म्हटलंय की क्रांतिकारी जय भीम विषय हाताळण्या अगोदर मी या शब्दाकडे जातोय की मी हा शब्द का बोललेलो आहे की क्रांतिकारी जय भीम. की क्रांती म्हटलं की त्या ठिकाणी बदल आला आणि बदल आला की आपोआपच आपल्यामध्ये परिवर्तन होतं आणि आपल्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचं किंवा आपल्यामध्ये बदल घडवून आणण्याचं हे वर्षावासासारखी कार्यक्रम जे आहेत, वर्षावासाचे कार्यक्रम जे राबवले जातात हे जास्तीत जास्त आपल्याला उपयुक्त ठरतात. आणि म्हणून या ठिकाणी सुरुवातीलाच मी तुम्हाला साथ घातलेली आहे ते क्रांतिकारी जय भीमची. आता जय भीम या शब्दाचा अर्थ सुद्धा जो आहे हा मी माझ्या परीने लावलेला आहे. तो कदाचित तुम्हाला पटेल किंवा न पटेल सांगता येत नाही, परंतु आम्ही यावेळी एका चिकित्सक दृष्टिकोनातून आम्ही एका तर्कापर्यंत पोचतो. तर्कनिष्ठेचा आधार घेऊन ज्यावेळी त्याची चिकित्सा करतो, इंटरप्रिटेशन करतो, क्रिटिकलायझेशन करतो आणि त्यातून ज्यावेळी अर्थ लावतो त्यावेळी जय भीम या शब्दाचा मला लागलेला थोडक्यात अर्थ मी आपल्या समोर पहिल्यांदा मी कथन करत आहे. जय भीम म्हणजे जुन्याचा त्याग आणि नव्याचा स्वीकार. जय भीम म्हणजे ज्यावेळी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र वाचतो, त्यांच्यावरती झालेलं लेखन वाचतो आणि हे लेखन ज्यावेळी आपण नीट समजून घेतो, उमजून घेतो आणि त्याच्यावरती विचार करतो त्यावेळी झटकन आपणाला पटतं की नाही, हे काल जे होतं हे चुकीचं होतं, ते आपण टाळण्याचा प्रयत्न करतो आणि मग नवीन आपणाला काय करता येईल याचा विचार करतो. आणि म्हणून जय भीम या शब्दाचा मी जो अर्थ लावलेला आहे तो म्हणजेच जुन्याचा त्याग आणि नव्याचा स्वीकार. दुसरा अर्थ असा या ठिकाणी मी म्हटलेला आहे की जय भीम म्हणजेच कलहाचा त्याग, की आपल्या मनामध्ये विविध प्रकारचे कलह असतात. आपण या ठिकाणी एका जागेवरती जरी बसलेलो असलो तरी सुद्धा आपल्या मनामध्ये आपलं जे मन आहे हे मन द्विधा मनस्थितीमध्ये असलेलं आपल्याला दिसून येईल. की 2 प्रकारची विचारधारा आपल्या मनामध्ये चालू असते आणि त्या विचारधारेतून मनाचा गोंधळ निर्माण झालेला असतो, मनामध्ये कलह निर्माण झालेला असतो आणि हा कलह सुद्धा आपल्या मनातून नष्ट करतो. तो जय भीम हा शब्द म्हणजेच कलहाचा त्याग आणि प्रकाशाचा मार्ग म्हणजेच जय भीम होय.
जय भीम म्हणजेच आपला आदर्श जीवन जगण्याचा मार्ग आहे आणि जय भीम म्हणजेच आपल्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा विकास आहे. जय भीम म्हणजे सदाचाराचा आणि प्रगतीचा मार्ग आहे. हा सदाचाराचा आणि प्रगतीचा मार्ग जर आपणाला गाठायचा असेल तर पहिल्यांदा आपणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र काय होतं, यांचे विचार काय होते, यांचं कार्य काय होतं हे पहिल्यांदा समजून घेणं हे आवश्यक आहे. फक्त समजून घेणं नाही तर ते उमजायलाही पाहिजे. आणि जेव्हा आपणाला ते उमजेल त्यातली जय भीम हा शब्द आज जरी आपणाला प्रेरणास्त्रोत वाटला, स्त्रोत जरी वाटत असला तरी तो उद्या तुमचा ऊर्जा स्त्रोत बनेल. आणि म्हणून नेहमी आपण जय भीम बनत असताना कडक शब्दामध्ये, कडक आवाजामध्ये, अगदी गंभीरतेने तो जय भीम हा शब्द आपण उच्चारायला हवा. कारण जय भीम हा शब्द आजची आपली आयडेंटिटी आहे. आजची जय भीम हा शब्द आजची आपली ओळख आहे. आणि तीच ओळख आपणाला आपल्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या विकासाकडे, उत्तुंग आपली जी प्रगतीची भरारी आहे ती गाठ्याकडे, उत्तुंग शिखराकडे हा जय भीम हाच मंत्र किंवा हे सूक्त जे आहे हे आपणाला घेऊन जाणार आहे. आणि म्हणून आपण जय भीम म्हणायला कधी लाजू नये या मताचा मी आहे. दुसरा असा अर्थ मी लावलेला आहे तो म्हणजे जय भीम म्हणजे जिथे वाद नाही. जय भीम म्हणजेच जिथे वाद नाही पण संवाद मात्र आहे. बघा, विचार करा की खरोखरच या ठिकाणी हा अर्थ कसा लागतोय की जय भीम म्हणजे जिथे वाद नाही पण संवाद मात्र नक्कीच आहे. बघा, आपण चिडलो, रागवलो, परंतु थोड्या वेळाने काय होतं, एकत्रित होऊन एकमेकांचे संवाद साधतो ना. हा कशामुळे आपण साधतोय संवाद, एकमेकांशी कम्युनिकेशन आपण का करतोय, हे करण्यामागे आपल्याला कोण प्रेरित करतोय. आपण एका जागेवरती आल्यानंतर सर्वजण स्तब्धपणे बसलोय का, एकमेकांची आपण विचारपूस करतोय, एकमेकांशी आपण बोलतोय आणि आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करतोय, म्हणजेच कम्युनिकेशन करतोय, म्हणजे संवाद साधतोय. जय भीम म्हणजे जिथे प्रश्न नाही. जय भीम म्हणजेच जिथे प्रश्न नाही पण उत्तर मात्र नक्कीच आहे. जय भीम म्हणजेच प्रश्न नाही पण उत्तर मात्र आहे. जय भीम म्हणजेच हिंसा नाही पण क्षमा मात्र नक्कीच आहे. जय भीम या शब्दामध्ये हिंसा नाहीये. जय भीम या शब्दामध्ये दुसऱ्याला माफ करण्याची फार मोठी ताकद आहे. आणि म्हणून आपण या जय भीम या शब्दाचा अर्थ नीट समजून घेणं आवश्यक आहे. जय भीम म्हणजेच हाव नाही पण समाधान मात्र नक्कीच आहे. जय भीम म्हणजेच हाव नाही पण समाधान मात्र नक्कीच आहे. जय भीम म्हणजेच धमकी नाही. जय भीम हे जे घोषवाक्य आपलं आहे हे धमकी नाही आहे तर धमक मात्र नक्कीच आहे. की एखाद्याने धमकी दिली तर त्याला घाबरवण्याची किंवा त्याला धैर्याने समोर जाण्याची धमक मात्र आपल्यामध्ये नक्कीच आहे. आणि ही धमक आपणाला कोणी दिली, जय भीम या सूत्रानं दिलेले आहे, जय भीम या घोषवाक्याने दिलेले आहे. जय भीम म्हणजेच भीती नाही. जय भीम म्हणजेच भीती नाही तर जय भीम म्हणजेच आधार आहे. जय भीम हा आपला आधार आहे. कारण जय भीम आपला प्राणवायू आहे. जय भीम आपला श्वास आहे आणि जय भीम हा आपला अन्नाचा घास आहे. आणि म्हणून तो या ठिकाणी जय भीम आपल्याला, जय भीम जो आहे हा आपल्याला भीती दाखवत नाही तर जय भीम हा शब्द नेहमीच आपल्याला आधार देत आहे. जय भीम म्हणजे शंका नाही पण विश्वास मात्र नक्की आहे. जय भीम म्हणजे शंका नाही पण विश्वास मात्र नक्की आहे. आणि जय भीम म्हणजेच पैसा नाही पण जय भीम म्हणजेच पैसा नाही मात्र मनाची श्रीमंती आहे. या ठिकाणी उपमा दिलेली आहे. जय भीम प्रखर नाही. जय भीम हा प्रखर नाही पण मात्र तेजस्वी मात्र
नक्कीच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी ती म्हणजेच जय भीम ही एक जात नाही. जय भीम ही एक जात नाही किंवा पंथ नाही किंवा एक धर्म नाही, तर जय भीम ही एक विचारधारा आहे. आणि जय भीम ही विचारधारा आज अमेरिका कॅनडा बरोबरच जगातील जवळजवळ बहुतांश लोकांनी जय भीम ही विचारधारा आज स्वीकारायला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून आपण ताठ मानेने जय भीम हे बोलायला हवं. जय भीमचा नारा हा हर्षभरीत आवाजाने त्या ठिकाणी उच्चारायला हवा. आणि अशा प्रकारे हा अर्थ जो लावलेला आहे तो या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यानंतर मी माझ्या मुख्य विषयाकडे जात आहे. आषाढ पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा. आणि या आषाढ पौर्णिमेचं म्हणजेच गुरुपौर्णिमेचं महत्त्व काय आहे हे सांगण्यासाठी मी आज आपल्यासमोर उभा आहे. जगामध्ये एकूणच विश्वाचा विचार केला असता तर आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणून त्या ठिकाणी मान्यता दिल्या गेलेली आहे. आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा ही त्या मोठ्या उत्साहाने धूमधडाक्यात आणि आनंदमय वातावरणामध्ये विश्वामध्ये विशेष करून जे बुद्धिस्ट कंट्रीज आहेत, बौद्ध राष्ट्र आहेत, या बौद्ध राष्ट्रांमध्ये ही आषाढ पौर्णिमा अर्थात आषाढ पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. ज्याप्रमाणे आपण आपल्या देशामध्ये दिवाळी ज्याप्रमाणे साजरी केली जाते तशाच प्रकारे आषाढ पौर्णिमा ही जगामध्ये ही फार मोठ्या उत्साहामध्ये घरांवरती रोषणाई करून घराच्या समोर फटाके फोडून लोक एकत्र येऊन एकमेकांना गोडधोड वाटून त्या ठिकाणी आनंदाच्या वातावरणामध्ये ही जयंती साजरी केली जाते. जर का तुम्ही तुमच्या याच्यामध्ये व्हॉट्सअपवरती म्हणा किंवा फेसबुकवरती जर श्रीलंकेतून आलेले व्हिडिओ जर तुम्ही पाहिले, इकडे कंबोडियापासून मधून आलेले जर व्हिडिओ तुम्ही पाहिलेत, इकडे कोरियातून दक्षिण कोरियातून आलेले जर व्हिडिओ तुम्ही पाहिलेत तर आपणाला ते लोक कशा प्रकारे ही आषाढ पौर्णिमा म्हणून गुरुपौर्णिमा साजरी करतात याचा उलगडा होईल. परंतु आपल्या देशाचा जर विचार केला तर आपल्या देशामध्ये ही गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते ती वेगळ्या अर्थाने साजरी केली जाते. ही गुरुपौर्णिमा ही व्यासांची पौर्णिमा म्हणून आपल्या देशामध्ये साजरी केली जाते. किती दुःखदायक आहे की ज्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणून संपूर्ण जग ओळखतं आणि त्या पौर्णिमा दिवाळीसारखी साजरी करते, त्या देशामध्ये साजरी करते, त्या आपल्या देशामध्ये ती पौर्णिमा जागतिक गुरुच्या नावाने साजरी न करता एका सामान्य म्हणा की जो एका मर्यादित लोकांनी गुरु मानलेला आहे त्या गुरुच्या नावाने साजरी केली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात एका ठिकाणी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 24 मे 1956 मध्ये ज्यावेळी तथागत बुद्धांची 205वी जयंती मुंबईमध्ये ज्यावेळी साजरी केली जात होती त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रेक्षकांना उद्देशून म्हटलेला आहे की तथागतांचा धम्माचा प्रभाव कमी करण्यासाठी तथागतांच्या धम्माचा प्रभाव करण्यासाठी हिंदूंनी त्यांच्या पौराणिक धर्मग्रंथानुसार आषाढ पौर्णिमेला वैदिक ऋषी व्यास यांचा जन्म झाला आहे असं दाखवलेलं आहे. आणि हे दाखवून त्या दिवसाला ते हिंदू लोक व्यास पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतात. बाबासाहेबांचं हे त्या ठिकाणी केलेलं जे भाषण आहे त्या भाषणातील हे विधान आहे. आणि आता बाबासाहेबांनी केलेली चिकित्सा ही तिथे उठून जाण्याची असेल याची आपणाला कल्पना आहे. आणि खरोखरच 1972ला 1972 आणि 1976 सप्टेंबरच्या 2 तारखेला आणि 21 तारखेला अलाहाबाद उच्च न्यायालय
आणि सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया या दोघांनी स्टेटमेंट दिलेली आहेत ती जर आपण स्टेटमेंट वाचली तर खरोखरच इथे शंका घ्यायला वाव आहे. कारण त्यांनी स्पष्टपणे निर्णयामध्ये म्हटलेलं आहे, निकालामध्ये म्हटलेलं आहे की रामायण आणि महाभारत ह्या पौराणिक कथा आहेत. म्हणजेच या कथा त्या ठिकाणी रचल्या गेलेल्या आहेत आणि त्या सत्य नाही. कारण एखादी गोष्ट जर हवी असेल तर त्या गोष्टीला पुरावा लागतो आणि तो पुरावाच या ठिकाणी उपलब्ध होत नाही. वास्तविक महर्षी व्यास ज्यांना संबोधलं जातं, व्यास हे एक राजकवी होते हा उल्लेख मात्र सापडतोय. पण व्यासांच्या जन्माचा उल्लेख सापडताना थोडंसं कठीण जातं. त्याला वेगळेच संदर्भ त्या ठिकाणी दिले जातात की महर्षी व्यास हे एक कवी होते. कोणाचे कवी होते तर हे कवी होते ते कौल राजाचे हे राजकवी होते. साहजिकच हा राजकवी उदाहरणार्थ कलश शिवाजी महाराजांचा राजकवी होता, नंतर संभाजी महाराजांचा राजकवी होता. कलशाने काय केलेलं होतं कवी कलशने? कोणाची महती गायलेली होती? छत्रपती शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांची महती गायलेली होती. आणि तशाच प्रकारची महती ही कोणी गायलेली असणार? व्यासाने गायलेली असणार. कोणाची गायलेली असणार? कौल राजाची या ठिकाणी महती गायलेली असणार. सुरुवातीला याच्यामध्ये 800 कवन होती, ज्याला ऋचा म्हणतात. की 800 ऋचा म्हणजे ज्याला आपण कडवी म्हणतो 4 ओळींची, ज्याला मराठी भाषेमध्ये आपण चारोळी म्हणतो, चारोळी, ती तशा पद्धतीच्या एकूण 800 होत्या. त्याच्यामध्ये इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये शंकराचार्यांनी 800च्या 8000 केल्या. आणि आजच्या घडीला जर आपण भगवद्गीता जर पाहिली किंवा महाभारत जर पाहिलं तर त्याचे श्लोक होतात किंवा ऋचा होतात त्या 125 लाखाच्या पुढे. पण आपलं जे त्रिपिटक आहेत यांच्यामध्ये वाढ झालेली आहे का? कारण बुद्धाचं तत्वज्ञान ज्याप्रमाणे तत्वनिष्ठपणे या त्रिपिटकांमध्ये मांडलेलं आहे त्याच्यामध्ये वाढ झालेली नाही. कारण त्रिपिटक ही 145 आहेत, त्यांच्यामध्ये वाढ झाली नाही. पण यांच्यामध्ये 800ची 8000 आणि 8000ची आज 1.25 लाखाच्या पुढे वाढ झालेली आहे. म्हणजे हे मूळ तत्वज्ञान कोणाचं आहे? त्याच्यात भर कोणी टाकलेले आहे? मी पुढे ओघाने येणार आहे. आणि म्हणून हा व्यासांशी या पौर्णिमेशी काही संबंध नाही. हा संबंध आहे तो केवळ आणि केवळ तथागत बुद्धांचा संबंध आहे. आणि म्हणून हे जगामध्ये ही गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते ते आपण नीट समजून घ्यायला हवं, उमजून घ्यायला हवं. परंतु आपण ते समजून घेण्याचा तेवढासा प्रयत्न करत नाहीत. आणि म्हणून मग आपण इतरांच्या मताला पुष्टी देतो, हो बाबा गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा. कारण शाळांमध्ये सुद्धा आपल्या मनावरती तेच बिंबवलं गेलेलं आहे. शाळांमध्ये लहानपणापासून तेच बिंबवले असल्या कारणाने आजही आमची धारणा तीच आहे. आम्हाला आतापर्यंत काही काळापर्यंत महर्षी व्यास कोण आहे हीच कल्पना नव्हती. मुळात आता कळायला लागलंय. आणि या महर्षी व्यासांच्या मर्यादा काय आहेत त्या सुद्धा आता कळायला लागल्यात की जेव्हा आम्ही महर्षी व्यासांना वाचायला लागलो, महर्षी व्यासांचं ज्ञान समजून घ्यायला लागलो, त्यावेळी कुठे आम्हाला आता व्यासांच्या मर्यादा काय आहेत त्या कळायला लागलेल्या आहेत. परंतु आम्ही मात्र ठीक आहे गुरुपौर्णिमा म्हणजेच आपण व्यासांची पौर्णिमा. आज तर आणखी नवीन फॅड आलेला आहे आपल्या देशामध्ये. आज तर आणखी नवीन फॅड आलेला आहे की सद्गुरू. बघा, मी कोणावर टीका टिप्पणी करत नाही, पण हे कसं बिंबवल्या जातंय. व्यासही बाजूला पडतात आहेत आणि त्या ठिकाणी जागा कोण घेतात आहेत? तात्या टोपे, सदाशिवराव भाऊ आणि नानासाहेब पेशवे. तात्या टोपे, सदाशिवराव भाऊ आणि नाना पेशवा. एक बुलढाण्याला जाऊन बसलेला आहे, एक शिर्डीला येऊन बसलेला आहे आणि एक अक्कलकोटला जाऊन बसलेला आहे.
तिघांनाही गुरु मानलं जातं आणि त्यांच्या दरबारामध्ये जाऊन लोक मोठ्या प्रमाणात पूजा अर्चा करतात, दान धर्म देत आहेत. इकडे रत्नागिरीमध्ये नाणीतला तर जगद्गुरू आलेले आहेत, जगद्गुरू आलेले आहेत. ती काय करायची नाही, पण त्यांचा दरबार मागा. आपणही जातो त्या ठिकाणी ना, त्यांनाही गुरु मानलं जातं. म्हणजेच व्यास सुद्धा मागे पडणार आहेत. या कोणत्याही भारतीय गुरुचा किंवा जगातल्या अन्य कोणत्याही गुरुचा गुरुपौर्णिमेचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो त्यावेळी संदर्भ आपणाला लागत नाही. संदर्भ लागतो तो केवळ तथागत बुद्धाचा या ठिकाणी संदर्भ लागतो. आणि म्हणून जगामध्ये जागतिक बुद्धिस्ट लोक किंवा जागतिक बुद्धी म्हणजे कंट्री ज्या आहेत त्या कंट्री यासाठी साजरे करतात की या पौर्णिमेने आम्हाला जगद्गुरु दिला, या पौर्णिमेने आम्हाला पहिला गुरु दिला. या पौर्णिमेच्या दिवशी 4 घटना महत्वाच्या 4 घटना घडलेल्या आहेत आणि आपण त्या वाचलेल्या आहेत. आणि अगदी मागच्या शनिवारपासून रविवारी तर पाऊसच पडलेला होता. त्याच्यावरती आषाढ पौर्णिमेच्या दिवशी जो तो आपला तोच मेसेज सेंड करत होता. आणि अगदी कालच्या म्हणजे बुधवारच्या वृत्तरत्न सम्राटमध्ये सुद्धा तो त्या पौर्णिमेला घडलेल्या 4 घटना त्या ठिकाणी दिल्या गेलेल्या होत्या, लिहिल्या गेलेल्या होत्या. त्याच्यावरती आर्टिकल्स होतं. आणि त्या सर्व किंवा या मेसेजमध्ये आलेलं काय आहे किंवा आपणाला सुद्धा जे वाचायला मिळतं त्याच्यामध्ये काय आहे तर या गुरुपौर्णिमेला आषाढ पौर्णिमेच्या दिवशी या 4 घटना घडलेल्या आहेत. त्या 4 घटना म्हणजेच त्यातील पहिली घटना म्हणजेच राणी महामाया हिची गर्भधारणा. हिची गर्भधारणा ही पहिली घटना घडलेली आहे. बरोबर आहे, इतिहास तेच सांगतोय, त्याच्याबद्दल शंका नाही, त्याच्याबद्दल वाद नाही. हे सांगण्याला इतिहासामध्ये सुद्धा आपणाला पुरावा मिळतोय की या घटनेमध्ये या पौर्णिमेच्या रात्री महामाया गाढ झोपेमध्ये असताना तिला स्वप्न पडलं. आणि स्वप्नाचा शेवट असा होतो की मधली मी गोष्ट सांगत नाहीये. हिमालयातील हिमवंत प्रदेशामध्ये त्या ठिकाणी तिला नेलं गेलं, एका शाल वृक्षाखाली ठेवलं, 4 बाजूने राण्या आल्या, असं केलं, ते मी सांगत नाही कारण तुम्ही ते वाचलेलं आहे. आणि वाचलेल्या किंवा समजून घेतलेल्या भागावरती फक्त केवळ उजळणी घेणं आणि पुढे जाणं हे तेवढं महत्वाचं असतं. आणि मग शेवटी इथे काय सांगितलं गेलेलं आहे की एक 6 दाताचा शुभ्र श्वेत हत्ती त्या ठिकाणी येतो. राणीचे जो शाही पलंग असतो त्या पलंगाभोवती म्हणजे आपल्या तोंड्यामध्ये शुभ्र किंवा श्वेत कमलाची माळ धारण केलेली असते. तो राणी समोर येतो, राणीला प्रदक्षिणा घालतो आणि नकळतपणे राणीच्या उजव्या कुशीमध्ये जाते आणि राणी याच वेळी झोपेतून जागी होते. म्हणजे याच ठिकाणी राणीची गर्भधारणा झालेली आहे असं गृहीत धरल्या गेलेलं आहे. आणि ही घटना आषाढ पौर्णिमेला इसवी पूर्व 564 मध्ये घडलेली आहे. दुसरी घटना जी आपण वाचलेली आहे किंवा ऐकलेली आहे ती म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा गृहत्याग आणि त्याने धारण केलेली परिव्रजा. सत्य आहे घटना. का घडलेली होती, ती घडण्यामागे कारण काय होतं त्या ठिकाणी की संघाच्या अपोज, संघाला विरोध केला की हे संघटन होतं. कारण कोणालाही जर एखादा निर्णय संघटनेने घेतला तर तो निर्णय संघटनेमध्ये असणाऱ्या प्रत्येक सभासदाला, संघटनेतील प्रत्येक सदस्याला तो लागू होता. आणि त्या शाक्य संघाच्या आमसभेमध्ये तिथे प्रश्न कोणी उपस्थित केला किंवा आपलं मत कोणी मांडलं तर एकट्या सिद्धार्थ गौतमाने आपलं मत मांडलं. सिद्धार्थ गौतम काय म्हणाले तर युद्धाने कोणताही प्रश्न सुटणार नाही. बाबांनो कोणत्याही युद्धाने प्रश्न सुटणार नाही, युद्धाने युद्ध वाढणार आहे. आणि या युद्धाचा त्रास आपल्याला सगळ्यांनाच आयुष्यभर दीर्घकाळ भोगावे लागणार आहेत. कारण आजही बघा की नागासाकी आणि हिरोशिमा सारख्या शहरांवरती दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी 1945 मध्ये ज्यावेळी अमेरिकेकडून अणुबॉम्ब टाकले गेले त्या अणुबॉम्बचे आजही परिणाम तेथील लोकांना भोगावे लागतात आहेत. आजही तिथे येणारी पिढी ही चांगल्या अवस्थेत जन्माला येत नाही.
त्याच्यामध्ये काही ना काहीतरी विकृती, म्हणजे ज्याला आपण दिव्यांग म्हणतो, काही ना काहीतरी विकृती ही त्या ठिकाणी दिसते. कारण तो सहारच अगदी महाभयंकर असा होता. आणि आजच नव्हे, आताही नव्हे, तर अजून पुढे हजारो वर्ष या जपानमधील नवीन जन्माला येणाऱ्या पिढीला ते भोगावं लागणार आहे. तेच मत या ठिकाणी बुद्धाने त्यावेळी मांडलेलं आहे. वयाच्या 29व्या वर्षी त्याने आमसभेपुढे मत मांडलेलं आहे की बाबा, युद्धाने कोणतीही समस्या सुटणार नाही. आज तुम्हाला बरं वाटेल, पण उद्या कदाचित त्याचा आपणाला त्रास होईल. आणि आव्हान वाटलं शाक्य संघाला, आणि शाक्य संघाला आव्हान वाटल्यानंतर शाक्य संघाने निर्णय घेतला की शाक्य संघाच्या अपोज तू गेलास, त्यामुळे तुला मात्र शासन हे भोगावंच लागणार आहे. आणि मग त्या ठिकाणी पहिली शिक्षा त्याला काय ठोठवल्या गेली, तर सैन्यात दाखल होऊन युद्धात प्रत्यक्ष सहभागी हो. ज्या माणसाने युद्धाला विरोध केलेला आहे ती व्यक्ती खरोखरच सैन्यात सहभागी होऊन युद्ध करेल का? ते त्यांच्या मनाला पटणारं असेल का? तथागताने ते पटणारच नव्हतं. आणि म्हणून त्यांनी पहिली जी शिक्षा शाक्य संघाने त्याला सुनावलेली होती त्या शिक्षेला त्याने विरोध केला. दुसरी शिक्षा कोणती त्या ठिकाणी सुचवल्या गेली, ती देहांत शासन. देहांत शासन. आता काय बुद्धाने काय गुन्हा केलेला होता का? उलट पुढचे परिणाम काय होतील हे शाक्य संघाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता. शाक्य संघाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता की पुढे आपल्यानंतर येणाऱ्या किंवा त्यांच्या नंतर पुढे पुढे येणाऱ्या पिढ्यांना या युद्धाचे परिणाम काय भोगावे लागणार आहेत हे दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. हे सांगण्याचा, हे समजून देण्याचा त्या ठिकाणी तथागतांनी प्रयत्न केलेला होता. परंतु याला काय आलं, यांना वाटलं की अरे आमच्यापेक्षा हा पुढे बोलतोय, हा आम्हाला चॅलेंज देतोय, कदाचित आमचा प्रभाव कमी होईल आणि याचा प्रभाव वाढेल. हे असं होऊ नये आणि यासाठी कदाचित या शिक्षा राजपुत्र असून सुद्धा सुनावल्या गेलेल्या होत्या. मग या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की देहत्याग करा. सिद्धार्थ गौतमाने काही गुन्हा केलेला होता का? त्यांनी तसं बोलून दाखवलेलं आहे, मी काही गुन्हा केलेला नाही, मी माझं मत मांडलेलं आहे. आणि या शासन प्रक्रियेमध्ये मत मांडण्याचा मला पूर्णतः नैतिक अधिकार आहे. तो अधिकार मी बजावलेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी देहांत त्यागाची शिक्षा तथागताने नाकारली. या शिक्षेबरोबर आणखी जोडून काय शिक्षा सुनावलेली होती, तर देशाचा त्याग करणे. देशाचा त्याग करावा लागेल. म्हणजे आपलं जे राज्य आहे राज्य सोडून तुला दुसरीकडे जाऊन राहावं लागेल. तिसरी शिक्षा सुनावल्या गेलेली होती ती म्हणजेच कुटुंबाच्या सर्व मालमत्तेची जप्ती करणं. कुटुंबाच्या सर्व मालमत्तेची जप्ती करणे आणि कुटुंबावरती सामाजिक बहिष्कार घालणे. ज्याला आपण आपल्या गावकीमध्ये किंवा भावकीमध्ये असहकार म्हणतो, तो कोणी बोलायचं नाही, काही चालायचं नाही, काही नाही, एकट्याला राहू दे, असा असहकार किंवा बहिष्कार हा त्या ठिकाणी सुनावला गेला. आणि मग तथागत बुद्धाला हाही प्रश्न पडला, चूक कोणी केली असेल तर मी केलेली आहे, माझ्या कुटुंबाने चूक केली का? माझ्या कुटुंबाने चूक केलेली नाही, मग त्यांना ती शिक्षा का? त्यांना ते बहिष्कृत का? त्यांची संपत्ती का सगळी जप्त केली जाणार? अरे त्यालाही गौतमाने विरोध केला आणि शेवटी काय केला, देशत्याग, गृहाचा त्याग केला आणि परिव्रजा धारण केली. ही घटना सुद्धा आपण वाचलेली आहे आणि ही घटना सुद्धा केव्हा घडलेली आहे, तर याच आषाढ पौर्णिमेला. तिसरी घटना घडलेली आहे ती म्हणजेच अतिशय महत्वाची घटना घडलेली आहे आणि ती म्हणजेच बुद्धाने याच दिवशी आपल्या पंचम सहकार्याला म्हणजे 5 भिक्खूला या ठिकाणी याच दिवशी धम्म दीक्षा दिलेली आहे. धम्म दिलेला आहे.
म्हणजेच याच दिवशी काय झालेला आहे, धम्म हा अस्तित्वात आलेला आहे. आणि याच्या अगोदर जर आपण इतिहास चालला, आपला प्राचीन भारतीय इतिहास जर चालला, तर आपणाला कोणत्याही धर्माची आपणाला माहिती मिळत नाही. पण मात्र सिद्धार्थ गौतमांच्या अगोदर आपल्या देशामध्ये असणारे जे 62 पंथ आहेत, 62 पंथ आहेत, या 62 पंथांची मात्र आपणाला माहिती नक्कीच मिळते. पण धर्मांची अशी सखोल अशी माहिती आपणाला उपलब्ध होत नाही. म्हणजेच प्रथम त्या भिकुना, पंचमवर्गीय भिकुना म्हणजेच आपले सहकारी जे निरंजना नदीच्या काठी ते जिथे ज्यावेळी घोर तपस्या करत होते, उग्र कठोर ज्याला तपस्या म्हणतात, समाधी किंवा साधनेमध्ये होते, ते करत असताना त्यांच्यासोबत असणारे त्यांचे 5 सहकारी हे ज्यावेळी त्याला भेटले आणि त्यावेळी त्यांनी या आषाढ पौर्णिमेच्या दिवशी पहिल्यांदा धम्म सांगितला, नंतर धम्म दीक्षा दिली आणि नंतर त्यांचा गुरु म्हणजे शिष्य म्हणून त्या ठिकाणी स्वीकार केला आणि स्वतःला गुरु म्हणून त्यांची मान्यता दिली. किती गोष्टी घडलेल्या आहेत त्या बघा. बुद्धाला ज्ञानाची प्राप्ती झाली. ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर 2 महिने ते त्या ज्ञानाचा स्वतः आनंद घेत होते. परंतु हा आनंद घेत असताना त्याला तो शिरकाळ घेता आलेला नाही. कारण मनामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांची सुद्धा द्विधा मनस्थिती निर्माण झालेली होती. सांगावं की सांगू नये, सांगायचं तर कोणाला, अशा मनस्थितीमध्ये असताना, कारण हा जो धम्म मला जे ज्ञान मिळालेला आहे किंवा मला जो धम्म अवगत झालेला आहे तो जर माझ्याशीच ठेवला तर त्याचा लोकांना काय फायदा होणार आहे, तो लोकांना कसा कळणार आहे. आणि हे जे राईट साईडचं जे मन असतं, कारण 2 प्रकारची आहेत, लेफ्ट आणि राईट. राईटचं आपलं मन कधी जास्त कार्यान्वित नसतं, लेफ्टचंच असतं आणि ते सुद्धा पॉइंट 1 पण नसतं. राईटचं त्यांचं जे ब्रेन आहे आणि मन आहे हे चालू झालं आणि त्या ठिकाणी त्याने पहिल्या मनावरती, लेफ्ट हँड मनावरती अधिपत्य गाजवलं की नाही, तू खोटं म्हणतोस आहेस, याचा काही उपयोग नाही. याच्या ज्ञानाचा लोकांना उपयोग व्हायला हवा, ज्ञानाचा फायदा होणं अपेक्षित आहे, असा दुसऱ्या मनाने त्यांच्यावरती दबाव टाकला. आणि तेच दबाव टाकून त्या मनाने त्याच्यावरती महत्वाची भूमिका बजावली. आणि तदनंतर तथागत बुद्धाने जेव्हा त्यांची पूर्णता खात्री पटली की नाही, मी हे नाही करू शकत, माझ्याकडे नाही साठवून ठेवू शकत, मी हे द्यायला हवं, आणि त्याने देण्यासाठी आता हे कोणाला द्यायचं हा सुद्धा प्रश्न पडला. पहिले आले त्यांच्यासमोर, त्यांचे पहिले गुरु घर सोडल्यानंतर, गृहाचा त्याग केल्यानंतर जे पहिले आश्रमात गेले त्या ठिकाणी असणारे भारद्वाज आठवले. शोध घेतला, भारद्वाजांचा सुद्धा मृत्यू झालेला होता हे त्याला समजलं. नंतर त्याला आठवलं की नाही, या भारद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये असणारा राम उपदक असं काहीतरी नाव आहे, अलाकराम, ते आठवले. आणि अलाकराम आठवल्यानंतर तिथे गेल्यानंतर त्यांची हे समजलं की त्यांचाही मृत्यू झाला. आणि तिसरं हा राम उदक जो आहे तो, आणि मग तो आठवला आणि त्याचाही शोध घेतला आणि नंतर त्याचाही मृत्यू झालेला आहे असं कळलं. आणि शेवटी मग तथागताला आपल्या साध्यांची आठवण आली. शोध घेतला वाराणसीजवळ असणाऱ्या सारनाथ या ठिकाणी मृदयाग या वनामध्ये हे 5 साध्य आहेत. सुरुवातीला चैत्रमध्ये विशाखाची खीर खाल्ल्यामुळे त्याला सिद्धार्थ गौतमाने प्राशन केल्यामुळे त्या ठिकाणी राग आलेला होता. आणि परिणाम काय आला की ते सिद्धार्थ गौतमापासून दूर झाले आणि सिद्धार्थ गौतमाने अन्न स्वीकारून चैनीच्या जीवनाकडे वाटचाल केलेली आहे असा घोर गैरसमज निर्माण झालेला होता. आणि मग त्यामुळे ते परत कधी सिद्धार्थाच्या वाटेला शोधाकडे गेले नाहीत किंवा वाटेला गेले नाहीत. आणि जर का तो आपणाला भेटला तर त्याच्याशी काही नाही बोलायचं नाही, काही त्याच्याशी चालायचं नाही, काही व्यवहार करायचं नाही. एवढा
तीव्र राग त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला होता. परंतु तथागत बुद्ध त्यांच्या जवळ येत असताना त्यांचा त्यांचा जो राग किंवा त्यांचा जो मनामध्ये असणारा द्वेष हा कधी निघून गेला, तो कधी जवळून पडला हे त्यालाच कळलं नाही. कारण तथागत बुद्धांचं तेजस्वी आणि प्रसन्न असणारे व्यक्तिमत्व पाहिल्यानंतर ज्याप्रमाणे लोखंडाकडे म्हणजे लोहचुंबकाकडे ज्याप्रमाणे लोखंड आकर्षित होतं, तशा प्रकारे हे पाचीच्या पाची जण त्यांच्याकडे आकर्षित झाले आणि त्यांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांनी तथागतांची विचारपूस केली. आणि विचारपूस केल्यानंतर ज्यावेळी त्याला तथागत बुद्धाने त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं दिली आणि उत्तरं दिल्यानंतर ज्यावेळी त्यांनी त्यांचं समाधान झाल्यानंतर गुडघे टेकले आणि गुडघे टेकल्यानंतर त्यांनी तथागत बुद्धांकडे याचना केली की आम्हाला धम्म दे आणि धम्माबरोबरच म्हणजे धर्म दे आणि धम्माबरोबरच आम्हाला आमचा शिष्य म्हणून सुद्धा स्वीकार कर. ही घटना सुद्धा याच पौर्णिमेच्या दिवशी घडलेली आहे. ही घटना याच पौर्णिमेच्या दिवशी घडलेली आहे. आणि चौथी घटना म्हणजेच या पौर्णिमेच्या दिवशी घडलेली आहे ती इसवी सन पूर्व 527 मध्ये, ती म्हणजेच वर्षावासाला सुरुवात. वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजेच वास्तव्य. या वर्षावासाला तथागत बुद्धांनी सुरुवात केली. केव्हापासून? इसवी सन पूर्व 527 पासून ही सुरुवात केली आणि तथागत हयातीमध्ये असेपर्यंत एकूण 45 हे वर्षावास घडून आलेले आहेत. या 45 वर्षावासातील पहिला वर्षावास जो आहे तो इसवी सन पूर्व 527 मध्ये ऋषीपतन येथे घडून आलेला आहे. 45 जे वर्षावास तथागतां जिवंत असताना जे झाले त्यातील पहिला ऋषीपतन या ठिकाणी वर्षावास घडून आलेला आहे. 2 ते 4 म्हणजे 2, 3, 4 हे राजगृहामध्ये, कारण पुढच्या मला वाटतं 17 मध्ये पुष्पामध्ये हे तथागत बुद्धांचे 45 वर्षावास आहेत या विषयावरती आहे. म्हणून मी याच्याकडे बिलकुल जाणार नाही. फक्त किती झालेत आणि कुठे झालेत याचाच उल्लेख मी या ठिकाणी करतोय की दुसरा ते 2, 3 आणि 4 हे जे वर्षावास आहेत हे वर्षावास राजगृह या ठिकाणी झाले. आणि सगळ्यात त्याच्यानंतर 21 ते 44 म्हणजे 24 वर्षावास हे इसवी सन पूर्व 507 ते इसवी सन पूर्व 484 पर्यंत हे जे 24 वर्षावास जे आलेले आहेत ते 24 वर्षावास श्रावस्ती या ठिकाणी झालेले आहेत. आणि शेवटचा वर्षावास जो आहे म्हणजेच इसवी सन पूर्व 483 मध्ये जो वर्षावास घडलेला आहे तो 45वा वर्षावास आहे. आणि हा वर्षावास सुद्धा वैशालीला हा शेवटचा वर्षावास झालेला आहे. आणि या वर्षावासाच्या ठिकाणामध्ये तथागत बुद्धांना 2च ठिकाणं ही जास्त प्रिय किंवा जवळची वाटली. त्यातील पहिलं जे होतं ते अनाथपिंडिकाचे जेतवन विहार श्रावस्ती येथील, आणि दुसरं होतं ते म्हणजेच मिगार माता विशाखा यांचा असलेला पूर्वाराम विहार श्रावस्ती, याच्यामध्ये त्यांचे जास्त वर्षावास झालेले आहेत. आणि वर्षावासामध्ये तथागत बुद्ध आणि त्यांचे सहकारी त्यांचे शिष्य किंवा भिक्खू संघ काय करत होता यांची आपणाला कल्पना आहे. म्हणजेच याच 4 घटनांबरोबरच या दिवशी आणखी काय काय घडलेलं आहे. या दिवसाने आपणाला काय काय दिलेलं आहे ते म्हणजेच या 4 घटना तर घडल्याच, परंतु या 4 घटनांबरोबरच पहिल्यांदा आपणाला जे मिळालेलं आहे तो म्हणजेच धम्म मिळाला. बरोबर का? आपणाला धम्म मिळाला. तो कोणत्या दिवशी मिळाला? याच दिवशी मिळाला. तथागत बुद्धांसमोर त्यांच्या शिष्यानी याचकानी यावी याचना केली
आणि ही याचना केल्यानंतर त्या ठिकाणी धम्म देत असताना पहिल्यांदा तथागत बुद्धाने काय दिलं? तुमच्या जीवन जगण्याचा म्हणजे आपल्या जीवन जगण्याचा पहिला मार्ग दिला, तो म्हणजेच पंचशील. तो जीवन जगण्याचा एक पहिला मार्ग आहे आणि पंचशील हे आपल्या आचरणाशी रिलेटेड आहे. तुमचं आचरण कसं असायला हवं हे पहिल्यांदा आपणाला याच पौर्णिमेच्या दिवशी पंचशील सांगण्याचं आणि देण्याचं महान कार्य तथागत बुद्धाने केलेलं आहे. पंचशिलानंतर धम्मदेव सांगत असताना देत असताना या भिकूंसमोर तथागतांनी सादर केलं ते म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग. आर्य अष्टांगिक मार्ग जो तुमच्या व्यक्तिमत्वाचा खऱ्या अर्थाने विकास साधतो, हा आर्य अष्टांगिक मार्ग त्या ठिकाणी त्या भिक्खूला दिला. आणि तदनंतर याच दिवशी तथागत बुद्धाने काय सांगितलं की 10 परिमित्या दिल्या. 10 परिमित्या दिल्या. याही आपल्या वर्तनाशी, आचरणाशी आणि जीवन जगण्याशी संबंधित असणाऱ्या आहेत. या 3 गोष्टी त्या ठिकाणी तथागताने त्यांच्या समोर त्याला देऊन धम्म अस्तित्वात आणला. कारण कोणत्याही धर्माचा अभ्यास करत असताना किंवा धर्म ही संकल्पना, कारण मानवीय विद्या शाखेतील म्हणजे ज्याला आपण ह्युमॅनिटीज डिसिप्लिन म्हणतो, या मानवीय विद्या शाखेतील धर्म ही संकल्पना आहे. आणि या संकल्पनेमध्ये, कारण ही संकल्पना मुळात जी आहे ती ध्रुव या धातूपासून बनलेली आहे. ध्रुव म्हणजे धारण करणे. म्हणजेच आजपासून तुम्ही हे पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग आणि 10 परिमिता या तुम्हाला धारण करायच्या असतील, कराव्या लागतील. आणि या जर धारण केल्यात तर आजपासून तुम्ही बुद्धिस्ट असणार आहेत, बौद्ध धम्मी असणार आहेत तुम्ही. कारण या तुम्हाला दिल्याने तुम्ही या धर्माचा तुम्ही स्वीकार केलेला आहे. मग या ठिकाणी धम्माचा स्वीकार करत असताना कोणी बळजबरी केलेली होती का? कोणी दहशत निर्माण केलेली होती का? कारण इतर धर्मांचा ज्यावेळी आपण कंपॅरेटिव्ह स्टडी करतो त्यावेळी मात्र आपल्याला ह्या गोष्टी जाणवतात की धर्म वाढवण्यासाठी किंवा धर्म देण्यासाठी त्या ठिकाणी लोकांवरती अन्याय अत्याचार केलेले आहेत, त्यांच्यासमोर दहशत निर्माण केलेली आहे. पण इथे बुद्धांनी कोणत्याही प्रकारची दहशत न निर्माण करता जगाला दाखवून दिलेलं आहे की विचाराने सुद्धा माणसं बदलू शकतात. आणि त्यांनी जो प्रथम विचार मांडला त्या विचाराने ही कर्मठ असणारी माणसं सुद्धा पंचम भिक्खू हे गळून पडले आणि तथागताला शरण जाऊन त्याने त्या ठिकाणी धम्म ग्रहण केला. म्हणजेच या दिवशी या 4 घटनांबरोबरच आपल्याला काय मिळालेलं आहे? धम्म मिळालेला आहे. या धम्माबरोबरच आम्हाला या दिवशी काय मिळालं? पंचशील मिळालं, आर्य अष्टांगिक मार्ग मिळाला आणि 10 परिमिता मिळालेल्या आहेत. या 10 परिमितांबरोबरच आणखी आपल्याला मिळालेलं आहे, या 10 परिमितांबरोबरच आणखी आपल्याला मिळालेलं आहे ते म्हणजेच गुरु मिळाला. धम्म सांगत असताना, उपदेश सांगत असताना, उपदेश समजून देत असताना या ठिकाणी त्यांनी विनंती केली, म्हणजे ज्याला आपण याचना म्हणतो, शब्दकोशानुसार याचना म्हणतो आणि आपण त्याला एक सर्वसामायिक शब्द म्हणून विनंती केलेली आहे असा शब्द प्रयोग वापरतो. विनंती केली की म्हणते कृपा करून आम्हाला आमचा तुम्ही स्वीकार करा, आम्हाला तुम्ही गुरु माना. आणि भगवंताने त्या ठिकाणी केवळ मान हलवली आणि सहमती दर्शवली. तो दिवस कोणता होता? तर आषाढ पौर्णिमेचाच. म्हणजेच याच दिवसापासून गुरु शिष्य ही जी परंपरा जी आहे ही परंपरा अस्तित्वात आली. याच दिवसापासून गुरु शिष्य परंपरा ही जी अस्तित्वात आली आणि याच दिवसापासून गुरु आणि शिष्य यांचे संबंध काय असावेत हे सुद्धा अस्तित्वात आलेले आहेत. गुरु शिष्य हे तर आलेलेच आहेत अस्तित्वात, परंतु याच दिवसाने आपणाला काय दिलेलं आहे की आपणाला धम्मं शरणं गच्छामि
आणि संघं शरणं गच्छामि हे जे सूक्त आहे, हे सूक्त सुद्धा आपल्याला जे दिलं ते याच आषाढ पौर्णिमेने जी आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करायला हवी, जी साजरी करतोय त्या गुरुपौर्णिमेने दिलं. कारण वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध गयेला म्हणजे गयेला त्या ठिकाणी बुद्धं शरणं गच्छामि हे सूक्त अस्तित्वात आलं. पण सारनाथ या ठिकाणी जे अस्तित्वात आलं या दिवशी ते म्हणजेच धम्मं शरणं गच्छामि आणि संघं शरणं गच्छामि हे सूक्त हे याच पौर्णिमेच्या दिवशी अस्तित्वात आलेलं आहे. हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायला हवं. याच दिवशी आपल्याला एक महान संशोधक मिळाला. याच दिवसाने आपल्याला एक महान संशोधक की जो जागतिक दर्जाचा होता, की जो जागतिक दर्जाचा महान संशोधक होता, तो संशोधक सुद्धा आपल्याला याच दिवसाने दिला. कारण याच दिवशी तथागत बुद्धाने काय सांगितलं की जगात दुःख आहे आणि मनातील विकार हे दुःखांचं कारण आहे असा शोध सर्वप्रथम कोणी लावला तर तथागत बुद्धाने लावला. आणि खरोखरच मनामध्ये असणारे विकार हेच आपल्या दुःखास कारणीभूत ठरतात. की एखाद्याविषयी जर वाईट विचार आला तर आपण काय त्या विचाराप्रमाणेच वागण्याचा प्रयत्न करतो ना. हा शोध कोणी लावला? तथागत बुद्धाने लावला. म्हणून आपणाला या दिवशी काय मिळाला की महान संशोधक मिळाला या दिवशी. आणि याच दिवशी आपणाला महान जागतिक दर्जाचा मार्गदाता मिळाला. की मार्गदाता मिळाला नाही, मी सांगतोय म्हणून तुम्ही स्वीकारू नका. जर तुमच्या विवेक बुद्धीला जर पटत असेल, तुमच्या मनाला जर उमजत असेल आणि मनापासून जर वाटत असेल की हे स्वीकारावं, हे सांगणारा सत्यशोधक सुद्धा आपल्याला कधी मिळाला? याच पौर्णिमेच्या दिवशी मिळाला. की त्याने हे सत्य सांगितलेलं आहे की हे तुम्हाला पटत असेल तर स्वीकारा, अन्य स्वीकारू नका. त्याने लादण्याचा प्रयत्न केला का? नाही लादलं. पटत असेल तर स्वीकारा, अन्य तर सोडून द्या. तुमचा मार्ग तुम्हाला, माझा मार्ग मला. म्हणजेच हा सुद्धा सत्य सांगणारा सत्यशोधक सुद्धा आपल्याला कधी मिळाला तर याच दिवशी आपल्याला मिळालेला आहे. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये विविध घटना घडत असतात आणि या प्रत्येक घटनांच्या मागे कारण असतं आणि कारणाशिवाय कोणतीही घटना घडत नाही. हे सुद्धा सर्वप्रथम जगासमोर मांडलं ते तथागत बुद्धाने मांडलं. आणि म्हणून याच दिवशी आपणाला कार्यकारण भाव सुद्धा मिळाला, ज्याला आपण वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतो, ज्याला इंग्लिशमध्ये सायंटिफिक अप्रोच म्हणतो. हा सायंटिफिक अप्रोच म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा वैज्ञानिक मनोभावाची रुजवणूक अथवा कार्यकारण भाव हा सुद्धा आम्हाला देणारा वैज्ञानिक कधी मिळाला तर याच पौर्णिमेच्या दिवशी म्हणाला. कारण घटनेमागे कारण आहे आणि कारणाशिवाय कोणती घटना घडत नाही. म्हणून घटनेचं कारण अभ्यासा, घटनेचं कारण शोधा आणि जर का ते शोधलं तर तुम्हाला त्याची कारण मीमांसा कळेल की असं का घडलं याचं उत्तर सापडेल. आणि म्हणून पहिला विज्ञानवाद सांगणारा, पहिला कार्यकारण भाव प्रकट करणारा आणि सांगणारा जो आपणाला मिळाला तो याच दिवशी मिळालेला आहे. याचबरोबरच ईश्वर ही एक कल्पना आहे. ईश्वर हे वास्तव नाहीये. कारण प्रथम मनुष्य निर्माण झालेला आहे. पहिल्यांदा मनुष्य निर्माण झालेला आहे. जर विश्वकोश खंड 6 आणि विश्वकोश खंड 9 आणि संस्कृती कोश खंड जर आपण 4 वाचला तर याच्यामध्ये दिलेलं आहे. कारण ही कागदपत्र शासनाने प्रकाशित केलेले आहेत आणि शासनाने सरकारी कागदपत्र असल्या कारणानं त्यातील येणारा आशय किंवा एव्हिडन्स जो आहे या एव्हिडन्सवरती आपल्याला भरोसा ठेवावा लागतो. कारण ती सत्यप्रत मानावी लागते आणि याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. याच ठिकाणी आपल्याला की ह्या विश्वकोशामध्ये दिलेली किंवा संस्कृती कोशामध्ये दिलेले जो संदर्भ आहे तो आपल्याला ग्राह्य मानावा लागतो. आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की पहिला माणूस, आणि बाबासाहेबांनी सुद्धा ते स्पष्ट केलेलं आहे की पहिला माणूस
माणसाने स्वतःच्या आचरणावरती किंवा विचारांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा आचाराला आणि विचाराला योग्य वळण लावण्यासाठी जी नीतिमूल्य तयार केली, त्या नीतिमूल्यातून धर्म ही व्यवस्था अस्तित्वात आली. पंचशील, अष्टांगिक मार्ग आणि परिमितायक आहेत, जीवन मूल्य आहेत, नैतिक मूल्य आहे, ती नियम आहेत हे. आणि या नियमांचं जो आचरण करतो तो त्याचा तो धम्म हे सांगितलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी विश्वकोशामध्ये स्पष्टीकरण देत असताना म्हटलं गेलेलं आहे की कोणत्या देवाशी किंवा पारलौकिक शक्तीशी किंवा अमानवी शक्तीशी, अद्वितीय शक्तीशी किंवा ईश्वराशी किंवा देवाशी धर्माचा संबंध नाही. तर धर्म हा मुळातच माणसाच्या नजरेतून आणि माणसाच्या मनातून, निरीक्षणातून अस्तित्वात आलेला आहे. धर्म ही माणसाची एक उत्तम कलाकृती आहे. धर्म ही एक उत्तम कलाकृती आहे असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून धर्म हा माणसाने अस्तित्वात आणलेला आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की धर्म हा माणसासाठी आहे, धर्मासाठी माणूस नाही. आणि माणसापेक्षा धर्म हा कधीही श्रेष्ठ होऊ शकत नाही हे सांगितलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये कधीही आचरणाला महत्व असू द्या, धर्माला दुय्यम स्थान असू द्या. धर्म जीवन जगण्यासाठी तेवढाच आवश्यक आहे का 1956 पर्यंत, म्हणजे 14 ऑगस्ट 1956 पर्यंत आपल्याला धर्म होता का? विचारा आपल्या मनाला. धर्म नव्हता. आपल्याला काय होतं आणि धर्म नसल्यामुळे आपली अवस्था कशी झालेली होती, कोणत्या स्थितीला आपण गेलेलो होतो. बाबासाहेबांनी ज्यावेळी 14 ऑक्टोबर 1956 मध्ये आपल्याला तथागतांचा धम्म दिला आणि म्हणून त्या धम्मामुळे आज आपण माणसात आलेलो आहोत. इथे बसून आपण एकमेकांशी आपले जे थिंकिंग आहेत हे थिंकिंग शेअर करत आहोत. म्हणजे विचारांचं आदान प्रदान हे झालेलं आहे. आज आपण या ठिकाणी शुभ्र वस्त्रामध्ये किंवा चांगल्या याच्यामध्ये जे आलेलो आहोत किंवा बसलेलो आहोत किंवा यशाकडे जात आहोत, प्रगतीची शिखरं गाठत आहोत, ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांनी दिलेल्या धम्मामुळे आपण गाठत आहोत. विचार करा. कारण 1932 मध्येच इंग्रजांनी स्पष्ट केलेलं होतं की तुम्हाला धर्मच नाही. हे जे लोक आहेत त्या लोकांना धर्मच नाही. आणि म्हणून बाबासाहेबांना 1935 रोजी धर्मांतराची घोषणा करावी लागली येवला या ठिकाणी. आणि तो 21 वर्ष अभ्यास करून अतिशय विज्ञानवादी दृष्टिकोनातून, पूर्ण चिकित्सा करून, पूर्ण इंटरप्रिटेशन करून त्या ठिकाणी तर्कमीमांसेचाही आधार घेऊन बाबासाहेबांनी हा धर्म निवडला आणि तो आम्हाला दिला आणि आम्हाला पुनर्जन्म दिला. आणि म्हणून त्या धम्मामुळे आज आपलं अस्तित्व आहे. तर माणसाने हा धम्म निर्माण केलेला आहे आणि धर्मावरती वर्चस्व राहावं म्हणून ईश्वराची निर्मिती केली गेली. आणि ईश्वराला खुश करण्यासाठी, ईश्वराची पूजा अर्चा करण्यासाठी पुरोहित वर्ग निर्माण केला गेला. आणि मग पुरोहित वर्ग निर्माण केल्यानंतर पुरोहिताने ईश्वराला खुश ठेवण्यासाठी त्या ठिकाणी कर्मकांड आणलं. आणि त्या कर्मकांडामध्ये आम्ही भारतीय समाज एवढा गुरफटला गेला की त्यातून आजही बाहेर यायला तो तयार नाही. आजही त्या कर्मकांडातून तो बाहेर यायला तयार नाहीये. हे इथे आहे. ही घटना आहे. आणि या घटनेमागे हा कार्यकारण भाव आहे. हा विज्ञानवाद सुद्धा आपल्याला कोणी सांगितलं? तथागत बुद्धाने सांगितलेला आहे. ईश्वर ही एक कल्पना आहे. सृष्टीचा उगम आणि उगम जो आहे हा उगम निसर्ग नियमानुसार झालेला आहे हे सांगणारे सुद्धा पहिले तत्त्वेते होते, ते तथागत बुद्ध होते. आणि हे तत्त्वेते, जागतिक दर्जाचे तत्त्वते मानसशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ सुद्धा आम्हाला कोणी दिले? तर या पौर्णिमेने दिले. या पौर्णिमेने दिलेले आहेत. आणि शेवटी की तथागत बुद्धाने सांगितलेलं आहे की आपलं जे शरीर आहे हे शरीर सुद्धा आपलं जे शरीर आहे हे परमाणूपेक्षाही अतिसूक्ष्म कणांनी बनलेलं आहे. परमाणूपेक्षाही, अणुरेणूंपेक्षाही कमी अतिसूक्ष्म कणांनी हे आपलं शरीर बनलेले आहे. आणि त्यात प्रतिक्षण अतिशय शीघ्र गतीने उत्पत्ती होते,
लय आणि बदल या क्रिया चालू असतात हे सांगणारे शास्त्रज्ञ सुद्धा पहिले होते, ते तथागत बुद्ध होते. आणि म्हणून या दिवसाने आपणाला जगातील पहिला शास्त्रज्ञ दिला, तो म्हणजे तथागत बुद्ध. आणि जर या गोष्टी आपणाला या पौर्णिमेने दिलेल्या असतील तर मग ही पौर्णिमा आपण पाश्चात्य देशांप्रमाणे किंवा जे बुद्धिस्ट कंट्री जे आहेत या कंट्रीमध्ये ज्याप्रमाणे अगदी दिवाळीसारखी घरावरती रोषणाई करून घराच्या दारासमोर फटाके फोडून आणि गोडधोड वाटून एकमेकांशी संवाद साधून जशी आनंदाच्या वातावरणामध्ये साजरी करतात, तशी मग ही जयंती ही पौर्णिमा आपण का साजरी करू नये हा मला पडलेला प्रश्न आहे. आणि इथेच मी माझी रजा घेणार आहे. आपण मला या ठिकाणी मी अधिक वेळ घेत नाही. बोलवलं मी तुमच्यातलाच आहे आणि तुम्ही बौद्धाचार्यांमधूनच इथे प्रवचन व्हायला हवं असं सांगितलं आणि त्याच वेळी म्हटलं की चला आपण या दिवसाचं हे सांगू. नाहीतर मी त्याला धम्म आणि धम्माची उत्पत्ती हा विषय दिलेला होता आणि दुसरा विषय आणखी दिलेला होता, तो म्हणजेच वेळेचं महत्त्व, की आपल्या जीवनामध्ये वेळेचं महत्त्व का आहे हा विषय दिलेला होता. वेळेपेक्षाही अधिक मी बोललेलो आहे, परंतु हे अर्धच बोललेलो आहे हेही लक्षात घ्या. वेळेपेक्षा मी अधिक बोललेलो आहे, अर्धच बोललेलो आहे. या ठिकाणी आपण मला एवढा वेळ ऐकून घेतलं, पेरलं, झेललं, कारण स्पीकरचा आवाज सुद्धा पाठीमागे असा दणदणतो ना की ऐकणाऱ्यांचे कान सुद्धा कधी कधी कर्कश होऊन जात आहेत. म्हणजे इथे मला कळतंय की इथे साऊंडचा जो आवाज आहे हा आवाज सुद्धा बॅलन्स नाहीये आणि त्याचा परिणाम हा श्रोती वर्गावरती होतोय किंवा माझे जे उच्चार आहेत या उच्चारांवरती त्याचा परिणाम होत आहे. आपण मला शांतपणे ऐकून घेतलं. माझे विचार जे मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत ते मांडण्यासाठी बौद्धजन पंचायत समितीनं आणि त्या समितीच्या अंतर्गत कार्यरत असणारी संस्कार समिती या सर्वांनी या ठिकाणी मला हे मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, तुमचे आभार मानतो आणि मी इथे रजा घेतो. जय भीम, जय बुद्ध आणि जय भारत. साधू साधू साधू. धन्यवाद जाधव गुरुजी. आपलं या ठिकाणी पहिलं पुष्प म्हणजे बौद्धाचार्यांपैकी जे पहिलं पुष्प आहे ते गुंफत असताना पौर्णिमेने आपल्याला काय दिलं ही विस्तृत माहिती अगदी शिक्षकी भाषेतून या ठिकाणी आपण ऐकलेलं आहे. गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगत असताना गुरु आणि शिष्यांच्या पवित्र नात्याचं ते प्रतीक आहे. गुरुपौर्णिमा म्हणजेच आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो दिवस आहे आणि गुरु हा तेजस्वी सूर्याप्रमाणे असतो. भारतीय संस्कृतीमध्ये आई वडील आणि गुरु यांना अनन्य साधारण असं महत्त्व आहे. आई वडील आपल्याला जन्म देतं, पालन पोषण करतं, परंतु गुरु आपल्याला बुद्धी आणि मन आणि व्यक्तिमत्वाचा विकास साधत असतो. त्यामुळेच आपल्याला या धम्मामध्ये गुरुला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. म्हणून मी नेहमी म्हणतोय की स्वप्न बघायला वास्तवाचे डोळे लागतात, स्वप्न बघायला वास्तवाचे डोळे लागतात, स्पर्धा जिंकायला यशाचे बळ लागतात, यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात आणि सुयोग्य मार्गाने जाण्यासाठी गुरुचे अनमोल विचार लागतात, गुरुचे अनमोल विचार लागतात. असं गुरुचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. विस्तृतपणे आपल्याला जादूगुरूंनी या ठिकाणी सांगितलं. आम्ही या ठिकाणी बौद्धजन पंचायत समिती या संस्कृती निमित्त आणि आदरणीय सभापती आनंदजी आंबेडकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक आपण आता पुष्पगुच्छ देणार नाही आहोत, तर त्यांना एक प्रेमाचं प्रतीक सन्मान चिन्ह आणि या ठिकाणी प्रेमाचं प्रतीक फूल देऊन या ठिकाणी सन्मानित करतात. सर्वांनी जोरदार साधू 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 साधू. या ठिकाणी आपल्या डोळ्यात वेळ काढून मगाशी उपसभापती आदरणीय आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोदजी मोरे साहेब बोलले की मला शेवटी बोलता येत नाही,
कारण अध्यक्षताने ऑटोमॅटिक नंतर सभापतींना जातं. मी साहेबांबद्दल नेहमी म्हणत असतो, माणसाने बरं या ठिकाणी वेळेचं भान ठेवून या ठिकाणी साहेब आपल्याला संबोधित करत आहेत. गौतम बुद्ध या देशाचे भाग्यविधाते, तुमच्या आणि माझ्या जीवनाचे खऱ्या अर्थानं एक अर्थ देणारे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना आणि विचारार्थी वंदन करून आज या इथे वर्षावासाचं हे दुसरं पुष्प जे बौद्धाचार्य आहेत आणि का सहाय्यक प्राध्यापक आहेत असे प्रबोधनकार डॉक्टर केशव रामचंद्र जाधव यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने आपल्याला आज या गुरुपौर्णिमेचं महत्त्व सांगितलेलं आहे. त्याचबरोबर जयभीमचं सुद्धा महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर या इथे उपस्थित असणारे उपसभापती विनोद मोरे, उपकार्याध्यक्ष HR पवार, चंद्रमणी तांबे, सरचिटणीस राजेश घाटगे, अतिरिक्त सरचिटणीस विठ्ठल जाधव, चिटणीस श्रीधर साळवे, अनिरुद्ध जाधव, संस्कार समितीचे अध्यक्ष माननीय मंगेशजी पवार आणि चिटणीस मनोहरजी मोरे, गटप्रतिनिधी गोवंडी सुभाष जाधव, महिला मंडळाच्या अध्यक्षा आमच्या सुशीलाताई जाधव, गटप्रतिनिधी शिवडीचे राजाभाऊ गंभरे, गटप्रतिनिधी कुलाब्याचे महेंद्र पवार, विवाह मंडळाचे चिटणीस अतुल साळवी, बौद्धाचार्य, सार्वभौम राष्ट्र वृत्तपत्राचे सहसंपादक गुणाजी काजेडेकर, तसेच आमचे मित्र शिर्केजी ज्यांचा अत्यंत सुंदर असा ऑर्केस्ट्रा आणि आपण सर्व बौद्धाचार्या, उपासक उपासिका. खरं म्हणजे गुरुपौर्णिमा हा बौद्धांच्या आयुष्यामधला अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि माझं असं प्रामाणिक मत झालेलं आहे की गुरुपौर्णिमेमध्ये खरं म्हणजे बाबासाहेबांना आपण बाबा म्हणण्यापेक्षा त्यांना जर गुरु मानलं असतं आणि त्यांच्या गुरुचं ज्ञान घेतलं असतं तर आपलं बरंच काही भलं झालं असतं. आपण दुर्दैवानं त्यांना बाबा मानून बापाची उपमा देऊन त्या बापासाठी ऐकतंय कोण. त्यामुळं खरं म्हणजे बाबासाहेबांना गुरु मानावं अशी माझी सर्वांना कळकळीची इच्छा. म्हणजे तुम्ही त्या गुरुने सांगितलेल्या वाटेवरून चालायला लागाल अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर बाबासाहेबांनी धर्मांतर केलं हे खरं म्हणजे सपशेल चूक आहे. कारण SC आणि ST हे हिंदू धर्मामधल्या 4 वर्णामध्ये, म्हणजे मी नेहमी सांगतो की ब्राह्मण, क्षत्रिय, त्यानंतर वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण, त्याच्यामध्ये तुम्ही कुठे येत नव्हतात. मग असे आमच्या डॉक्टर जाधवांनी सुद्धा सांगितलं तुम्हाला धर्मच नव्हता आणि त्यामुळे बाबासाहेबांनी काही धर्मांतर केलं नाही. तर बाबासाहेबांनी मग काय केलं तर बाबासाहेबांनी तुम्हाला 14 ऑक्टोबर 1956ला धम्म दीक्षा दिली, धम्माची दीक्षा दिली, त्यांनी धर्मांतर केलेलं नाही. त्याचबरोबर ईश्वराची जी कल्पना आहे ती ईश्वराची कल्पना अत्यंत पद्धतशीर पद्धतीने या देशामध्ये हे जे काही त्यानंतर जे काही इथे जो आता सनातन धर्म म्हणतात त्याने अत्यंत म्हणजे अत्यंत पद्धतशीरपणे रुजवली. याचं कारण असं की आणि याच्यामध्ये आपण पाहतो की 33 कोटी ईश्वर इथे निर्माण करण्याचं कारणच असं झालं की एवढे राजे झाले आणि या राजांची राजा आणि प्रजेमध्ये एवढी दरी असायची, म्हणजे आर्थिक दरी असायची, सांस्कृतिक दरी असायची, सर्वच प्रकारची विषमता असायची. आणि मग ही दरी ही कधीतरी राजाविरुद्ध बंड करू नये प्रजेने, म्हणून राजा हा ईश्वराचा अवतार अशा पद्धतीची कन्सेप्ट त्या काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये निर्माण करण्यात आली. आणि त्या कन्सेप्टमुळे आज आपण पाहतो की एवढे ईश्वर या देशामध्ये तयार झाले. प्रत्येक राजा त्या काळामध्ये ही जी कोणी मंडळी होती म्हणजे या सनातन धर्माची, त्याने त्या प्रत्येक राजाचं वर्णन ईश्वराचा अवतार अशा पद्धतीने केलं आणि त्यामुळं हे अनेक ईश्वर या देशामध्ये निर्माण झाले. आणि त्याच्यातलंच एक रामायण आहे, दुसरं विशेष काही नाही. तेव्हा खरं म्हणजे या गुरुपौर्णिमेबद्दल अनेक गोष्टी बोलता येऊ शकतात, परंतु आपलं नियम आहे की आपण 9 पर्यंत बोलायचं आहे. त्यामुळं आपल्या सर्वांना खरं म्हणजे आज तथागत भगवान गौतम बुद्ध, संत कबीर आणि
क्रांतिबा ज्योतिबा फुले बाबासाहेब जे गुरु होते, आपण सर्वजण बाबासाहेबांना गुरु मानू, म्हणजे ते पण गुरु होतील आणि खऱ्या अर्थाने आपण एक चांगल्या वाटेने चालू लागू. हीच या गुरुपौर्णिमेच्या म्हणजे आजच्या या गुरुपौर्णिमेचं महत्त्व एवढंच महत्त्वाचं आहे, एवढंच मी समजतो. आणि आपल्या सर्वांना या म्हणजे झालेल्या गुरुपौर्णिमेच्या म्हणजे मागच्याच रविवारी झालेली गुरुपौर्णिमा तिच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. नमो बुद्धाय, जय भीम. उपस्थित आजच्या दुसऱ्या पुष्पाचे प्रवचनकार आदरणीय डॉक्टर प्राध्यापकेश्वर जाधव गुरुजी आणि अतिशय मार्मिकपणे आपला विषय या ठिकाणी हाताळलेला आहे, त्यावर त्यांचा मी आभार व्यक्त करतो. धम्मपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवरांनी आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित दर्शवले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आपल्या सर्वांना कल्पना आहे की शनिवार दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता जो विषय आहे भगवान बुद्धांचे 45 वर्षवास, या विषयाला अनुसरून आपल्या बौद्धन पंथ समितीचे बौद्धाचार्य आदरणीय योगेश वामन कांबळे गुरुजी हे संबोधनाने आहेत. आपलं परिपूर्ण असा अभ्यास त्यावरती करून या ठिकाणी येणार आहेत. तरीसुद्धा आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी आपल्यास विनंती करतो. बराचसा वेळ झालेला आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहेच की आपल्या बौद्धन पंथ समितीचे ज्येष्ठ असे कार्यकर्ते, नागुटणे विभागचे ज्येष्ठ असे कार्यकर्ते आदरणीय विके जाधव गुरुजी जाधव साहेबांचं आज दुःखद निधन झालेलं आहे. तद्वतच आपल्या बौद्धन पंथ समितीचे संस्कार समितीचे चिटणीस, माजी सहकारी मार्गदर्शक आदरणीय मनोहर बापू मोरे गुरुजी यांची पत्नी कालकथित कांती मनोहर मोरे यांचा 30 जुलै 2024 रोजी 3रा स्मृतिदिन आहे आणि म्हणून आपण सर्वांनी 2 मिनिट उभं राहून या दोन्ही मान्यवरांना आपण श्रद्धांजली देऊ. त्याचप्रमाणे उरणमध्ये आपल्या एक बौद्ध समाजाच्या मुलीची हत्या झालेली आहे. अशा तिघांनाही आपण या ठिकाणी सामुदायिकरित्या श्रद्धांजली वाहून शरणार्थी होऊन कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. नथि मे शरणं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवजेन ओतु मे जय मंगलं. नथि मे शरणं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवजेन ओतु मे जय मंगलं. नथि मे शरणं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवजेन ओतु मे जय मंगलं. साधु साधु साधु. नमो बुद्धाय, जय हिंद.